इथर्स प्रकरणातला तिसरा पार्ट, पण त्याच्या अगोदर एक प्रॉपर्टी आपली फिनॉल मधली बाकी होती, ती अगोदर घेऊया आणि नंतर मग या शेवटच्या पार्टकडे आपण जाऊया, इथरकडे. शेवटची प्रॉपर्टी फिनॉलची, ऍसिडिक नेचर ऑफ फिनॉल. फिनॉल इज वीकली ऍसिडिक इन नेचर. It is more acidic than alcohol, but less basic than carboxylic acid. RCOOH म्हणजे कार्बोक्झिलिक ऍसिड. तर याच्या तुलनेत फिनॉल हे वीक ऍसिड आहे. अल्कोहोल हे जवळपास न्यूट्रलच आहे, पण अल्कोहोल पेक्षा फिनॉल हे जास्त ऍसिडिक नेचरचे आहेत असं दिसून आलं आपल्याला. कारण काय याच्या मागे त्याचा विचार आपण करू. दोन्ही ठिकाणी OH ग्रुप आहे, अल्कोहोल मध्ये पण आहे, फिनॉल मध्ये पण आहे, पण तरी देखील अल्कोहोल पेक्षा फिनॉल हे जास्त ऍसिडिक नेचरचे का आहेत. तर आपल्याला एक थिअरी माहिती आहे, अर्हेनियस थिअरी. ऍसिड म्हणजे कोण? ऍसिड इट इज अ सबस्टन्स विच प्रोड्युसेस H+ आयॉन व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर. किंवा नवीन थिअरीनुसार हा H+ आयॉन जो असतो, हा H+ आयॉन इट कंबाइन विथ वॉटर अँड इट गिव्स H3O+ आयॉन कॉल्ड एज अ हायड्रोनियम आयॉन. आणि म्हणून आपण असंही म्हणू शकतो, पाण्यात टाकल्यानंतर जो पदार्थ हा H3O+ आयॉन देतो, प्रोड्यूस करतो, त्याला म्हणायचं आहे ऍसिड. आता अल्कोहोल जर आपण पाण्यात टाकलं तर काय होतं आणि फिनॉल पाण्यात टाकलं तर काय होतं, यानुसार आपल्याला ऍसिडिक नेचर ऑफ फिनॉल एक्सप्लेन करता येतं. अल्कोहोल ROH जनरल रिप्रेझेंटेशन, ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. अल्कोहोल पाण्यामध्ये टाकलं, वॉटर H2O. आता इथे H+ आयॉन जर दिला तर RO, हा H+ आयॉन जर इथे आला तर हा झाला H3O+, याला म्हणू आपण हायड्रोनियम आयॉन. आणि हा झाला अल्कॉक्साइड आयॉन, हायड्रोनियम आयॉन, अल्कॉक्साइड आयॉन. हे प्लस आणि हे मायनस, बरोबर आहे. काय नाव देऊ आपण याला? अल्कॉक्साइड आयॉन. आता असं दिसून आलं की हा अल्कॉक्साइड आयॉन इट इज हायली अनस्टेबल. It rapidly combine with this H3O+ ion and again forms the neutral alcohol. म्हणजेच काय तर अल्कोहोल पाण्यात टाकल्यानंतर आपल्याला असे आयॉन फारसे दिसत नाही. का दिसत नाही? कारण हा अनस्टेबल आहे, लगेच कंबाईन होतो, म्हणजे याची संख्या दिसणार नाही. हा अल्कॉक्साइड आयॉन अनस्टेबल असल्यामुळे हा प्रकार घडला. याला एकच स्ट्रक्चर, याला कोणत्याही प्रकारचे रिझोनन्स स्ट्रक्चर नाही, त्यामुळे तो अनस्टेबल आहे. पण जर आपण फिनॉल पाण्यामध्ये टाकला तर काय होतं पहा. फिनॉल इथेही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनवर 2 आहेत. पाण्यामध्ये वॉटर मध्ये आपण टाकून दिलाय. फिनॉल ऍडेड इन वॉटर, देन इट प्रोड्युसेस फिनॉक्साइड आयॉन. प्लस H3O+ हायड्रोनियम आयॉन आणि हा झाला फिनॉक्साइड आयॉन. फिनॉक्साइड आयॉन. आता या अल्कॉक्साइड आयॉन पेक्षा फिनॉक्साइड आयॉन जास्त स्टेबल आहे. हे अनस्टेबलच, पण याच्या तुलनेत मात्र तो जास्त स्टेबल आहे. का? कारण या फिनॉक्साइड आयॉनला 5 वेगवेगळे रिझोनन्स स्ट्रक्चर आहेत आणि म्हणून याला थोडी स्टॅबिलिटी मिळालेली आहे. जेवढे रिझोनन्स स्ट्रक्चर जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते. पण फिनॉक्साइड आयॉन हा याला रिझोनन्स स्ट्रक्चर असल्यामुळे स्टॅबिलिटी आहे, म्हणजेच हा काय करतो, काही प्रमाणात H3O+ आयॉन तयार करतो आणि म्हणून त्याचं नेचर ऍसिडिक आहे असं दिसून येतं. मग याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं जर काम पडलं आपल्याला तर काय उत्तर देणार आपण? ड्यू टू द रिझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ फिनॉक्साइड आयॉन. ते स्ट्रक्चर पाहूया आपण आता. फिनॉक्साइड आयॉनला स्टॅबिलिटी आहे, कशामुळे? रिझोनन्स स्ट्रक्चरमुळे. आणि म्हणून तो प्रोड्यूस काय करतो? हायड्रोनियम आयॉन तयार करतो आणि म्हणून तो ऍसिडिक नेचरचा आहे हे सिद्ध करता येतं आपल्याला. आणि प्रूव्ह करायचं असेल तर लिटमस पेपरची टेस्ट असते. ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस रेड होत असतो. ब्ल्यू लिटमस जर तुम्ही
या फिनॉल मध्ये टाकला तर तो ॲक्वायस सोल्युशन ऑफ फिनॉल मध्ये जर आपण ब्ल्यू लिटमस टाकला तर तो रेड होतो. अल्कोहोल मध्ये टाका त्यावर कोणताच परिणाम होत नाही, पण फिनॉल मध्ये मात्र होतो. यावरून त्याचं ऍसिडिक नेचर सिद्ध होत असतं. मग आता एका वाक्यात उत्तर द्यायचं. व्हाय फिनॉल इज वीकली ऍसिडिक इन नेचर? इट इज ड्यू टू द रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ फिनॉक्साइड आयॉन. प्रश्न एमसीक्यूज मध्ये विचारतात तेव्हा हे उत्तर लिहावं लागेल आपल्याला. इट इज ड्यू टू द रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ फिनॉक्साइड आयॉन. मग आता याला कोणते स्ट्रक्चर आहेत, ते कसे तयार होतात? जे आपण अरायल हलाइड मध्ये पाहिले होते तशाच प्रकारचे 5 वेगळे स्ट्रक्चर या फिनॉक्साइड आयॉनला आहेत. कोणते ते पाहूया आपण. पाच स्ट्रक्चर. फिनॉक्साइड आयॉन 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिजन वर आहेत. हे एक स्ट्रक्चर झालं, फर्स्ट स्ट्रक्चर. आता दुसरं स्ट्रक्चर कसं तयार होतं पहा. ही एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म करते. बॉन्ड तयार झाला, आपोआप इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर होईल. त्यानंतर इथे व्हॅलेन्सी पास होते म्हणून इथले 2 इलेक्ट्रॉन ऑर्थो पोझिशन वर येतील आणि आपल्याला दुसरं स्ट्रक्चर इथे तयार झालेलं दिसून येईल. पहा झाला डबल बॉन्ड. त्यानंतर आता ह्या 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे आली, बॉन्ड फॉर्म झाला. हे 2 इलेक्ट्रॉन इथे आले, निगेटिव्ह चार्ज आपण इथे लिहूया. हे दुसरं स्ट्रक्चर तयार झालं. आता तिसरं स्ट्रक्चर काय तयार होतं पहा. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे बॉन्ड फॉर्म करेल, त्यावेळेला हे 2 इलेक्ट्रॉन या पॅरा पोझिशन वर येतील, इथल्या कार्बन ऍटम वर येतील. आणि मग इथे आले 2 इलेक्ट्रॉन, एक निगेटिव्ह चार्ज. हा डबल बॉन्ड इथे तयार झाला, हा इथे ऑलरेडी आहेच. हा डबल बॉन्ड ऑक्सिजन, ह्या 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे झालं तिसरं स्ट्रक्चर. आता ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे आली आणि नंतर हे 2 इलेक्ट्रॉन या कार्बन ऍटम वर आले, तर पुन्हा चौथं स्ट्रक्चर तयार होईल. हे इथे आले ऑर्थो पोझिशन वर, ऑक्सिजन, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर इथे डबल बॉन्ड. हे झालं चौथं स्ट्रक्चर तयार. आणि 5वं स्ट्रक्चर इथून पेअर इथे आली आणि इथून इथे पुन्हा पहिल्या ठिकाणी जर गेली तर आता 5वं स्ट्रक्चर तयार झालं. हे स्ट्रक्चर आपल्याला आता काढता आले पाहिजेत. सिंगल बॉन्ड, पुन्हा 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, एक निगेटिव्ह चार्ज, फिफ्थ स्ट्रक्चर. फिनॉक्साइड आयॉनला असे 5 वेगवेगळे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत आणि जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर वाढत जातील तेवढी त्या आयॉनची स्टॅबिलिटी वाढत जाते. म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर याला स्टॅबिलिटी मिळाली म्हणजेच हायड्रोनियम आयॉन तिथे अस्तित्वात राहील आणि म्हणून तो ऍसिडिक नेचर दाखवेल असं आपल्याला सिद्ध करता येतं. तर हे 5 स्ट्रक्चर, याला काय नाव दिलं आपण? रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ फिनॉक्साइड आयॉन. And due to this resonance structure, it acquires somewhat stability and hence phenol shows acidic nature. ठीक आहे, हा शेवटचा पार्ट होता आपला फिनॉल मधला. फिनॉल कुठे कुठे वापरण्यात येतं? सगळ्यात महत्वाचं अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून फिनॉलचा उपयोग होत असतो. अँटीसेप्टिक रिएजंट, डिसइन्फेक्टंट विशेषतः फिनाईल वगैरे जे तयार करण्यात येतं ते फिनॉल पासून तयार करण्यात येत आहे. त्यानंतर काही विशिष्ट प्रकारचे पॉलिमर बॅकेलाइट तयार करण्यासाठी फिनॉल, फॉर्मॅल्डिहाइड प्लास्टिक तयार करण्यासाठी फिनॉलचा उपयोग होत असतो. तर काही विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज म्हणजे औषधं तयार करण्यासाठी फिनॉलचा उपयोग होत असतो. आता यानंतर या प्रकरणाचा तिसरा पार्ट म्हणजे कोण? इथर, तो आपण पाहूया. आणखी एक लक्षात ठेवा, जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर वाढत जातात तेवढी त्या आयॉनला स्टॅबिलिटी वाढत जाते, तेवढा तो पदार्थ ऍसिडिक नेचर होत जाईल. आणि म्हणून जर
फिनॉल मध्ये आर्थो आणि पॅरा पोझिशनवर जर इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप आले, जसं हॅलोजन ॲटम असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा NO2 ग्रुप आला, तर त्याचं फिनॉलचं ऍसिडिक नेचर वाढत वाढत जातं. कुठे? आर्थो आणि पॅरा पोझिशनवर जर नायट्रो ग्रुप आले तर ऍसिडिक नेचर वाढत जातं. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की हे फिनॉल फिनॉल पेक्षा कोण जास्त ऍसिडिक होईल? मग जर आर्थो पोझिशनला हॅलोजन ॲटम किंवा नायट्रो ग्रुप आला तर ऍसिडिक नेचर वाढलं. जर 2 NO2 ग्रुप आले तर पुन्हा नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर वाढत जातील आणि ऍसिडिक नेचर पण वाढत जाईल. आणि शेवटी जर 3 NO2 ग्रुप आले तर आणखी ऍसिडिक नेचर वाढत जाईल. ट्रायनायट्रोफिनॉल, यालाच आपण पिक्रिक ऍसिड म्हटलं होतं. ऍसिडिक नेचर काय होऊन राहिलं आता? असं वाढून राहिलेलं आहे. हॅलोजन ॲटम जरी तुम्ही टाकले तरी ऍसिडिक नेचर वाढत जाईल. इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप ऍट आर्थो अँड पॅरा पोझिशन, इट इन्क्रीजेस द ऍसिडिक नेचर ऑफ फिनॉल. आता इथे हे फिनॉल पार्ट आपला संपला. आता इथर्स. इथर्स 11वी डेफिनेशन घेतलेली आहे. These are the organic compound in which two same or different alkyl or aryl groups are attached to the oxygen atom, called as the ethers. पुन्हा पहा, ethers म्हणजे कोण? These are the organic compounds in which two same or different alkyl or aryl group attached to the oxygen atom. So its general representation becomes ROR dash, where R and R dash may be same or different alkyl group. One alkyl group, one aryl group, this is also ether, and both aryl group, this is also ethers. ARO, AR dash. Here functional group is this oxygen linkage. Divalent oxygen atom, here functional group. For example, see here, CH3OCH3, this is dimethyl ether. C2H5OC2H5, 2 ethyl group, and hence the name of this ether is diethyl ether. Now one alkyl group, one aryl group, that is a phenyl group, this is methyl phenyl ether, and it is also called as a methoxybenzene, and its IUPAC name is anisole. Again, diphenyl ether, 2 aryl groups are attached to the oxygen atom. Now this is also ether, diphenyl ether. Now all these are the ethers. The general molecular formula of ether is CnEH2n plus 2O. And this is same as that of the alcohol. Alcohol also have same molecular formula, but they have different functional group. Alcohol have OH functional group, and here functional group is ether linkage, and hence ether and alcohol, they are called as a functional isomers. For example, dimethyl ether having formula C2H5OH, and diethyl ether have formula CH3OCH3, and ethyl alcohol have same molecular formula, that is C2H6O. They have same molecular formula but different functional group, and hence these two compounds are called as functional isomers of each other. Now on the basis of presence of alkyl group in ethers, they are classified into two types, that is simple ether and mixed ether. Simple ethers are also called as a symmetrical ether, and mixed ethers are called as a unsymmetrical ethers. Now see here, simple ethers, if two same alkyl groups are attached to the oxygen atom, called as a simple ether. This is dimethyl ether. See here, two same alkyl groups are attached to the oxygen atom. Dimethyl ether, again C2H5OC2H5, two same alkyl groups attached to the oxygen atom, that is the diethyl ether, dimethyl ether, dipropyl ether. All these are the simple ether or symmetrical
symmetrical ethers. Diphenyl ether, this is also symmetrical ether. Now in unsymmetrical ether, two different alkyl or aryl groups are attached to the oxygen atom. For example, CH3OC2H5. Now its name is ethyl methyl ether alphabetically. Ethyl methyl ether. Anisole CH3O C6CH5. This is methyl phenyl ether. These are the mixed ether or unsymmetrical ethers. Now IUPAC naming system. According to the IUPAC naming system, ethers are called as a alkoxy-alkane. इथरची आणखी एक डेफिनेशन सांगता येते आपल्याला, ती म्हणजे कोणती? इथर्स आर द अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन. बिकॉज ethers are obtained by the replacement of one hydrogen atom from alkane by alkoxy group, that is OR group. Now see here, alkane, that is RH, general representation. Now if hydrogen atom from alkane is replaced by alkoxy group, RO group, then ethers are formed, and hence ethers are called as a alkoxy. This is alkoxy and derivatives of alkane. So ethers are called as a alkoxy-alkane, and its IUPAC name is also same, that is alkoxy-alkane. Now here smaller alkyl group is alkoxy group, and larger alkyl group, it is a parent alkane. Larger alkyl group is a parent alkane and smaller alkyl group is alkoxy group. And hence, according to the IUPAC naming system, the names of ethers are, काही examples आपण आता पाहूया. Some examples of ether with its IUPAC name. CH3OCH3, common name dimethyl ether, but its IUPAC name is here. This is methoxy group, and it is a derivative of methane, so its name is methoxy-methane. CH3 CH2 oxygen CH2 CH3, its common name is diethyl ether. Now its IUPAC name, this is ethoxy group, and it is a derivative of ethane, ethoxy-ethane. त्यानंतर तिसरं पहा, CH3 oxygen CH2 CH3, this is ethyl methyl ether. मग त्याला IUPAC नाव कसं द्यायचं? पॅरेंट अल्केन, लार्जर अल्किल ग्रुप. हा झाला लार्जर अल्किल ग्रुप, 2 कार्बन एटमची चेन म्हणजे इथेनचा डेरिव्हेटिव्ह. आणि आता हा झाला मिथॉक्झी ग्रुप, आणि म्हणून याचं नाव झालं मिथॉक्झी-इथेन अँड नॉट इथॉक्झी-मिथेन, असं नाव नाही होणार. त्यानंतर CH3 ऑक्सिजन CH2 CH2 CH3, याला नाव द्यायचं आहे लार्जर अल्किल ग्रुप, पॅरेंट अल्केन, म्हणजे हा झाला 1 2 3. फंक्शनल ग्रुप हा आहे आपला, इकडनं सुरुवात केली आपण. हा आहे मिथॉक्झी ग्रुप, पहिल्याच कार्बन एटमवर मिथॉक्झी ग्रुप आला, म्हणून याचं नाव झालं 1-मिथॉक्झी प्रोपेन. पहिल्याच कार्बन एटमवर मिथॉक्झी ग्रुप आला. समजा इथे जर मी आता C2H5 लिहिलं असेल तर काय नाव होईल? CH2 CH3, पुन्हा 1 2 3. हा झाला इथॉक्झी ग्रुप, पहिल्याच कार्बन एटम वर आला, म्हणजे हा झाला 1-इथॉक्झी प्रोपेन. त्यानंतर आणखी आता समजा ब्रँचड चेन आलं तर काय नाव देता येईल पाहूया आपण. CH3 हा ऑक्सिजन, ही चेन लिहितो मी आता इथे, CH3 CH आणि CH3. हा आपला आयसोप्रोपिल ग्रुप आहे, मिथिल आयसोप्रोपिल इथर, हे कॉमन नेम होईल. IUPAC नेम काय होईल आता? लॉंग चेन 1 2 3.
दुसऱ्या कार्बन ऍटम वर मिथॉक्झी ग्रुप आला म्हणून याचं नाव झालं 2-मिथॉक्झी प्रोपेन. समजा C2H5 ऑक्सिजन असेल, इथे CH असेल, इथे CH3, इथे CH3, इथील आयसोप्रोपिल इथर, हे कॉमन नेम झालं. आता इथे 1 2 3 इथॉक्झी ग्रुप दुसऱ्यावर आला म्हणून 2-इथॉक्झी प्रोपेन. किंवा असं असेल तर C2H5 ऑक्सिजन हा टर्शरी ब्युटिल ग्रुप टाकला मी इकडनं, इथील टर्शरी ब्युटिल इथर, हे कॉमन नेम झालं. मग IUPAC नाव काय होईल? 1 2 3. आता दुसऱ्यावर मिथिल ग्रुप आणि दुसऱ्यावर मिथॉक्झी ग्रुप आला. मग मिथॉक्झी METHOXY, मिथॉक्झी. इकडे कोणता? METHYL. मग अल्फाबेटिकली कोण अगोदर लिहावं लागेल? METHO अगोदर येईल, METHY नंतर आहे. मग आता दुसऱ्यावर मिथॉक्झी ग्रुप, दुसऱ्यावरच मिथिल ग्रुप, 3 कार्बन ऍटमची चेन म्हणजे कोण? प्रोपेन. म्हणून याचं नाव झालं 2-मिथॉक्झी 2-मिथिल प्रोपेन. हे IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार इथर्सला नाव देण्याची पद्धत. त्यानंतर एरोमॅटिक इथर पण असू शकतात. त्यातला एक मेंबर एनिसोल अतिशय महत्वाचा, ज्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या आहेत. CH3O आणि ही इथे फिनिल ग्रुप जोडून दिला. मग हा झाला पॅरेंट हायड्रोकार्बन आणि हा झाला आपला मिथॉक्झी ग्रुप. मग याला मिथॉक्झी बेंझीन नाव, याचं मिथॉक्झी बेंझीन अल्कॉक्झी अल्केन नुसार. आणि C2H5O जर असेल तर याला काय म्हणावं लागेल? मग इथॉक्झी बेंझीन, इथॉक्झी ZENE बेंझीन. अशा पद्धतीनं आपण इथर्सला IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार नाव देत असतो. आता प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज. प्रिपरेशन, दोनच प्रिपरेशन दिलेले आहेत आपल्याला. त्यातली एक विल्यमसन सिंथेसिस झालेलीच आहे आपली. 2 प्रिपरेशन आणि काही प्रॉपर्टीज आपल्याला याच्या पाहायच्या आहेत. तर प्रिपरेशन 2 आहेत. पहिली प्रिपरेशन घेऊया, फ्रॉम डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. पहिली पद्धत बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल घेतलेली आहे. ही पण आपण रिॲक्शन इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन अल्कोहोल मध्ये, तिथे इंट्रामॉलिक्युलर पण घेतलं, इंटरमॉलिक्युलर पण घेतलेलं आहे. हे इंटरमॉलिक्युलर आहे. आता काय रिॲक्शन आहे पहा. This method is used only for the preparation of simple ether. Now here, when alcohols are heated with sulfuric acid, when alcohols are heated with sulfuric acid at about 413 K temperature, then 2 molecule of alcohol, it loses 1 water molecule and it gives ethers. For example, when ethyl alcohol C2H5OH, 2 molecules of ethyl alcohol, when it is heated with concentrated sulfuric acid at about 413 K temperature, then 2 molecule of alcohol, it loses 1 water molecule and hence it is called as a dehydration. And better way it is intermolecular dehydration, not intramolecular. So it gives C2H5O, C2H5 plus water, removal of water molecule from alcohol, called as a dehydration of alcohol. In this way, simple ether, that is diethyl ether, is formed here. If methyl alcohol is taken, then dimethyl ether is formed. Generally, we can write alcohol 2 molecule heating at about 413 Kelvin temperature in presence of concentrated H2SO4, then it gives ROR plus water H2O. Simple ethers are prepared by this method. This is first method. पुन्हा एकदा पहा काय केलं जातं. when ethyl alcohol is heated with concentrated sulfuric acid
at about 413 K temperature, then 2 molecule of alcohol, it loses 1 water molecule of ether and it gives simple ether. मिक्स्ड इथर तयार करण्यासाठी ही पद्धत वापरल्या जात नाही. मग फक्त सिंपल इथरच या पद्धतीने तयार केल्या जातात. बघा, तर यावरून आणखी इथरची डेफिनेशन तयार करण्यात येते. अल्कोहोलचं डिहायड्रेशन होऊन इथर तयार झालं, म्हणून अल्कोहोलला आणखी अशी एक व्याख्या करण्यात येते की अल्कोहोल्स आर द अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल. इथर्स आर अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल अशी पण डेफिनेशन करता येते. त्याचं कारण हे. आणि आता दुसरी पद्धत म्हणजे विल्यमसन सिंथेसिस ऑफ इथर. ही पद्धत आपण पहिल्या प्रकरणात घेतलेली आहे. पुन्हा एकदा पाहूया. अतिशय महत्वाची रिएक्शन. सर्व प्रकारचे इथर या पद्धतीने तयार करता येतात. सिंपल एज वेल एज मिक्स्ड इथर बोथ कॅन बी प्रिपेअर्ड बाय धिस मेथड. काय केलं जातं इथे? व्हेन अल्किल हलाइड्स आर हिटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड RONA, then here ethers are formed. Simple as well as mixed, both type of ether can be prepared by this method. Alkyl halide general reaction, see here, alkyl halide RX when it is heated with sodium alkoxide RONA or R-NO, R-NaO, NaO R- you may call. On heating it gives NaX byproduct ROR- plus NaX, and this is ether. Simple as well as mixed, both type of ether can be prepared by this method. This is Williamson synthesis of ether. For example, when methyl bromide is heated with sodium methoxide, on heating it gives CH3OCH3 plus NaBr byproduct dimethyl ether. Methoxymethane is formed. Simple ether. Similarly, when C2H5Br heated with sodium ethoxide, then we get again simple ether C2H5O, C2H5 plus NaBr. In both this reaction, simple ether are formed. When alkyl halide is heated with sodium alkoxide, then here simple ethers are formed. Now, during the preparation of mixed ether, that larger alkyl group is always taken in the form of sodium alkoxide. For example, if we have to prepare ethyl methyl ether, CH3OC2H5. Now in ether, larger alkyl group is ethyl group, so it is always taken in the form of sodium alkoxide. That is, when sodium ethoxide is heated with methyl halide, CH3IBrCl, any methyl bromide, when heated with sodium ethoxide, then here ethyl methyl ether, mixed ether is formed. Again the byproduct is NaBr. If we have to prepare again mixed ether like CH3O, CH2, CH2, CH3, that is methyl N-propyl ether, then this larger alkyl group is always taken in the form of sodium alkoxide. Otherwise, elimination reaction takes place. See here, sodium propoxide. When heated with methyl halide, you can take here methyl chloride, methyl bromide, methyl iodide. The byproduct is NaCl. In this way, methyl N-propyl ether is formed. But instead of methyl chloride, if we take CH3, CH2, CH2Cl, that is N-propyl chloride, and sodium methoxide, then the products are not ether, because here elimination reaction takes place and alkenes are formed. That is CH3, CH double bond CH2,
HCl, इथला H आणि इथला Cl काढून टाका. हा H आणि हा Cl जर निघून गेला तर इथे कोण तयार झालं? प्रोपेन. हा NaCl एकत्र येईल, हा झाला सोडियम क्लोराईड आणि मिथिल अल्कोहोल असे प्रॉडक्ट मिळतील. मग लक्षात काय ठेवायचं आपल्याला आता की विल्यमसन सिंथेसिसनी जेव्हा मिक्स्ड इथर आपण तयार करतो तेव्हा मोठा अल्किल ग्रुप हा नेहमी सोडियम अल्कॉक्साइडच्या स्वरूपात घ्यायचा, अन्यथा हे असं इलिमिनेशन होईल, इथर तयार होणार नाही. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा आपल्याला ब्रँच्ड चेन इथर तयार करायचा असेल तर ब्रँच्ड चेन नेहमी पुन्हा सोडियम अल्कॉक्साइडच्या स्वरूपात घ्या, अन्यथा इलिमिनेशन होत असतं. फॉर एक्झाम्पल हा आपण घेतला तर C2H5Cl आणि सोडियम आयसोप्रोपॉक्साइड घेतला मी, सोडियम आयसोप्रोपॉक्साइड. आता इथे इथर तयार होईल ऑन हिटिंग. देन C2H5 oxygen and this is isopropyl group, that is ethyl isopropyl ether is formed. This is correct. But if isopropyl chloride is taken, CH3, this is isopropyl chloride, when it is heated with sodium ethoxide, then here elimination reaction takes place, that is HCl, NaCl byproduct and main product is CH3, CH double bond CH2. See here CH3 CH, HCl काढून टाका, double bond CH2 propylene plus NaCl सोडियम क्लोराइड आणि हा आता C2H5OH इथिल अल्कोहोल. मग हे असे छोटे छोटे पॉइंट आहेत पण लक्षात ठेवायचे विल्यमसन सिंथेसिस नुसार. म्हणजे आपल्याला टर्शरी ब्युटिल इथर जरी तयार करायचं असेल एखादं तर तो टर्शरी ब्युटिल ग्रुप हा सोडियम अल्कॉक्साइडच्या स्वरूपात घ्यायचा, अल्किल हलाइडच्या स्वरूपात घ्यायचा नाही. तो जर घेतला तर इलिमिनेशन रिएक्शन होऊन अल्किन तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला आता असं इथर तयार करायचं आहे, हा इथर आणि इकडे मी लिहितो टर्शरी ब्युटिल ग्रुप, मिथिल टर्शरी ब्युटिल इथर, 2-मिथॉक्सी 2-मिथिल प्रोपेन, हे IUPAC नेम त्याचं. मग आता याच्यात मोठा अल्किल ग्रुप कोणता आहे? हा टर्शरी ब्युटिल. मग याला कोणाच्या स्वरूपात घ्यायचं आपण? सोडियम अल्कॉक्साइडच्या. म्हणजेच काय करायचं? NaO आणि हा CH3 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 म्हणजे हा झाला सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड. आणि आता इकडे अल्किल हलाइड म्हणजे प्रायमरी अल्किल हलाइड घ्यायचा आपण इथे नेहमी, मिथिल ब्रोमाइड. प्रायमरी टर्शरी अल्किल हलाइड घेऊ नका, ते जर घेतलं तर इलिमिनेशन रिएक्शन होत असते आणि NaBr हा झाला आपला बाय प्रॉडक्ट मायनस NaBr. म्हणजेच काय, जर एखाद्याने आता इथे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेतलं, हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि यावर आता हा अल्किल हलाइड हा सोडियम अल्कॉक्साइडच्या स्वरूपात जर घेतला तर मात्र इलिमिनेशन होईल. म्हणजे काय होईल? HBr काढून टाका, मग हा NaBr एकत्र आला आणि इथे हा आयसोब्युटिलिन तयार होईल प्लस NaBr प्लस मिथिल अल्कोहोल. तर ही झाली विल्यमसन सिंथेसिस पूर्ण रिएक्शन समजली आपल्याला. म्हणजे 3 पार्ट मध्ये रिएक्शन लक्षात ठेवायचे आहे. व्हेन अल्किल हलाइड्स आर हीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड देन इथर्स आर फॉर्मड. व्हेन मिक्स्ड इथर्स आर प्रिपेअर्ड देन लार्जर अल्किल ग्रुप इज ऑलवेज टेकन इन द फॉर्म ऑफ सोडियम अल्कॉक्साइड. तर इथे ह्या 2 प्रिपरेशन आपल्या संपल्या, बरोबर आहे. आता प्रॉपर्टीजचा विचार आपण पुढच्या तासाला करूया.